आज आपण आळूच्या वड्यांची रस्सा भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। हळद, गोडा मसाला, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, जिरे, त्यानंतर कढीपत्ता घेतला आपण 10 ते 12 पानं, असा उभा चिरून कांदा घेतलाय 2, एक टोमॅटो आणि एवढा खोबऱ्याचा तुकडा, सुक्का खोबरं आणि चवीपुरतं मीठ। आळूच्या वड्या, त्या आळूच्या वड्या कशा करायच्या ह्याची रेसिपी आपण आधी केलेली आहे, त्यामुळे त्याच पद्धतीने आपण करून ह्या तळून घेतलेले आहेत, व्यवस्थित फ्राय करून घेतले आहेत। हे पहा, जे आपण कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, खोबरं आणि जिरं घेतलेले ते आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। हे पहा, आपण आता हे वाटण करून घेतलेलं आहे। तेलामध्ये आपण आता वडी तळून घेतली, त्याच तेलामध्ये आपण आता हे वाटण टाकून घेणार आहे। आता ह्यामध्ये आपण आपले सगळे सुके मसाले ॲड करणार आहे। 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला आणि पाऊण चमचा हळद आणि जिरे आपण वाटणामध्ये वापरले होते, त्यामुळे आता वरतून जिरे नाही टाकणार आणि चवीपुरतं मीठ। मीठ जरा कमी घ्यायचं कारण की वड्यांमध्ये मीठ आहे आपलं। आता ह्याला तेल सुटपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं हे मसाला। 1 मिनिटभर फक्त लागतात त्याला परतायला, काही जास्त वेळ लागत नाही। आता आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे, त्यामध्ये तेल पण व्यवस्थित सोडलेलं आहे मसाल्याने। आता आपण त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करू। 1 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। जे मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटून घेतला तेच पाणी आपण ॲड करणार आहे। जर तुम्हाला जास्त पातळ हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी ॲड करू शकता। आता ह्या पाण्याला एकदम व्यवस्थित उकळी काढायची आणि एक उकळी आली की आपण त्यामध्ये ह्या वड्या सोडून द्यायच्या। आता आपली भाजी व्यवस्थित उकळली आहे आणि वास पण इतका छान सुटलेला आहे आता। आता आपण काय करू, ह्यामध्ये आपल्या वड्या ज्या तळलेल्या आहेत त्या सोडून देऊया। या वड्या सोडल्या की आता 2 मिनिटं फक्त गॅस चालू ठेवायचा आणि मग आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। आपण ही काढून आता सर्व करून घेऊया। अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये खाण्यासाठी तयार आहे आळूच्या वड्यांची रस्सा भाजी।